नमस्कार. माझं नाव प्रतीक दत्तराव लवंदे. आपल्या सर्वांना मी ह्या सेशनमध्ये स्वागत करतो. तर जसं आजचं सेशन आपलं ठरलेलं आहे, की आपल्याला आज स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगवर जे आहे सेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. दर रविवारी आपण सेशन कंडक्ट करत असतो ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून. ओके. तर त्यापैकीच आज आपण जो टॉपिक निवडलेला आहे त्याला आपण स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. बेसिक पासून आपण या टॉपिकला घेणार आहोत आणि झिरो पासून हिरो पर्यंत आपण त्याला समजून घेणार आहोत. ठीक आहे. ओके. आता तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला टॉपिक दिसत आहेत जसं की स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगसाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करताना कुठल्या चुका होतात. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या मध्ये स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग केली पाहिजे आणि त्यापेक्षा एक एक्स्ट्रा जे मी सांगणार आहे की माझा एक फेवरेट स्टॉक आहे ज्यामध्येच मी फक्त स्टॉक ऑप्शन करतो. मी दुसऱ्या कोणत्या स्टॉकला ऑप्शन म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग जी आहे ती करत नाही. ठीक आहे. त्याच्या मागं कारण काय आणि त्याला तुम्ही कसा इफेक्टिव्हली ट्रेड करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर शेवटपर्यंत सेशन तुम्हाला पाहायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे सेशन थोडं मोठं होईल, त्यामुळं व्यवस्थित पेन पेपर घेऊन बसा. ज्या सर्व गोष्टी सांगतोय त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या तिथून लिहून घ्या. ठीक आहे. काही मंडळी युट्यूबवरूनही जॉईन झालेली आहे, त्यांचं पण मी आपल्या या सेशनमध्ये स्वागत करतो आणि काही मंडळी आपल्याकडे गुगल मीट थ्रू जॉईन झालेली आहे, त्यांचं पण मी स्वागत करतो. तर मंडळी, येणारा 1 तास जो आहे, 1-1.25 तास तुम्ही व्यवस्थित बसून व्यवस्थित सेशन ऐका. ठीक आहे. ओके. तर चालू करूया. आता बेसिकली आपण बघूया स्टॉक ऑप्शन म्हणजे काय. ठीक आहे. बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल संकल्पनाच माहिती नाही की नेमकं स्टॉक ऑप्शन काय असतं. ओके. तर सांगतो. आपण युजली जे आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत निफ्टी बँक निफ्टीमध्ये जे आहे ते ट्रेड करत असतील. ठीक आहे. निफ्टी बँक निफ्टीमध्ये युजली तुम्ही काय बघता की बाबा काहीतरी सी असतो आणि काहीतरी पी असतो. मार्केट वर जाताना आपण सी घ्यायचा, मार्केट खाली पडताना आपण पी घ्यायचा, असं काहीतरी असतं सर. ठीक आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीनं जे आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. तसंच सेम टू सेम तुम्हाला सी आणि पी अवेलेबल होतात. कशासाठी? कशामध्ये? स्टॉकमध्ये. तुम्ही सी आणि पी चा वापर करून स्टॉकमध्ये ट्रेडिंग करता. त्यालाच तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग. त्यालाच तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग. बघा, एक जनरल सांगतो, एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. जेव्हा जेव्हा सी आणि पी तुम्हाला मिळतील, जिथे जिथे तुम्हाला सी किंवा पी मिळेल, तेव्हा तेव्हा तिथं लक्षात घ्यायचं की तुम्हाला तिथं ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही जे आहे ते करत आहात. तुम्ही तिथं काय करत आहात? ऑप्शन ट्रेडिंग करत आहात. ऑप्शन ट्रेडिंगचा भाग म्हणजे कॉल आणि पुट, ज्यालाच आपण सी आणि पी म्हणतो. ठीक आहे. सी आणि पी आपल्याला एवढ्या दिवस झालं फक्त एवढंच माहिती होतं की बाबा निफ्टी, बँक निफ्टी किंवा फिन निफ्टीमध्ये ट्रेड होतं कॉल आणि पुटच्या माध्यमातून. पण असं नाही बरं का. कॉल आणि पुटच्या माध्यमातून आपण स्टॉकमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो, आपण कमोडिटीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो, आपण इव्हन करन्सीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो. म्हणजे डॉलर आणि इंडियन रुपीज किंवा जे पाऊंड्स, इंडियन रुपीज हे जे पेअर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे. ऑप्शन ट्रेडिंग ही एक वेगळी फील्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये जावं लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच सेगमेंटमध्ये, ह्याच टाईपच्या ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त चटके लोकांना बसतात. ठीक आहे. त्यामुळं आपण जर इफिशियंट असतो, आपल्याला जर मार्केटचा व्यवस्थित अभ्यास असेल तरच आपण ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे. नाहीतर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग कडे जायचं नाही. आपण थांबायचं आहे, आपण व्यवस्थित मार्केटचा अभ्यास करायचा आहे आणि मगच पुढे जायचं आहे. कारण तुम्ही ऐकलं असेल की ह्या माणसानं 10 लाख रुपये घातले स्टॉक मार्केटमध्ये, त्या माणसानं 20 लाख रुपये, 30 लाख रुपये, 40 लाख रुपये घातले, तर जे पैसे जातात हे, ठीक आहे, एवढे पैसे कुठे जातात? तर या कॉल आणि पुटच्या ट्रेडिंग मध्येच जातात. ठीक आहे. जर तुम्ही एखादा शेअर घेऊन ठेवला, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 30 लाख रुपये एखाद्या शेअरमध्ये लावले, तर तो रातोरात कधीच झिरो होणार नाहीत. पण तुमचे जे कॉल आणि पुट आहेत ते होऊ शकतात, ते होऊ शकतात. ठीक आहे. त्यांची व्हॅल्यू 99% पडू शकते. ओके. त्यामुळं तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जे आहे म्हणजे कॉल आणि पुटची जी काही ट्रेडिंग आहे ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तुम्हाला तुमचं जे डोकं आहे ते एकदम कॉन्सन्ट्रेशन जेव्हा असेल तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची. डोक्यात काहीतरी वेगळे विचार आणि ट्रेड चालू आहे हे सगळ्या गोष्टी इथं नाही चालत. ठीक आहे. इथं डायरेक्ट फटका कशाला आहे? पैशाला. ओके. तर चला, आपण पाहिलं की बाबा स्टॉक ऑप्शन मध्ये आपण कॉल आणि पुटचा वापर करून ट्रेड करू शकतो. ठीक आहे. आता मग प्रश्न पडतो की सर मग आता अशा स्टॉकला काय म्हणतो आपण? तर ह्यालाच आपण काय म्हणतो? एफ अँड स्टॉक म्हणतो. एफ अँड स्टॉक म्हणतो. अजून एक प्रश्न पडतो की बाबा सर आता ह्या असे जे स्टॉक्स आहेत हे या सगळ्या स्टॉकमध्ये आम्ही कॉल आणि पुटमध्ये ट्रेड करू शकतो का? ठीक आहे. म्हणजे आता जसं की आम्हाला एवढ्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत माहिती होतं की स्टॉक आपण एनएससी किंवा बीएससी मध्ये घेऊ शकतो.
ठीक आहे. तसंच आता सर मला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सॉरी कॉल आणि पुट मध्ये मला ट्रेड करायचं, निफ्टी बँक निफ्टी सारखं मला कॉल आणि पुट मध्ये ट्रेड करायचं आहे स्टॉकमध्ये, ठीक आहे. तर मी सगळ्या स्टॉकमध्ये तसं ट्रेड करू शकतो का? तर नाही. तुम्हाला फक्त जे स्टॉक एफ अँड ओ साठी काय म्हणतात त्यांची जी पात्रता आहे ती जर असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड करायला मिळतं, नाहीतर तुम्हाला सगळ्या स्टॉकमध्ये ट्रेड करायला मिळत नाही. मग प्रश्न पडतो की सर अशा स्टॉकला आपण कुठं शोधायचं? तर सिंपल, तुम्ही गुगलवर या, ओके, आणि गुगलवर आल्यानंतर तुम्ही इथं टाईप करा एफ अँड ओ स्टॉक लिस्ट. बघा एफ अँड ओ स्टॉक लिस्ट तुमच्या समोर आहे, एफ अँड ओ स्टॉक लिस्ट, ठीक आहे. तिथं आलो मी. आपण जेव्हा गुगलवर सर्च करू एफ अँड ओ स्टॉक लिस्ट, तेव्हा आपल्याला कुठल्याही वेबसाईटवर जा, तुम्हाला जे आहे त्याची लिस्ट मिळून जाईल, ओके. जसं की आपण आता या मनी कंट्रोलच्या ऍपवर आलो, तर इथं मला एक लिस्ट मिळाली की जसं आयडियामध्ये आपण जे आहेत एफ अँड ओ ट्रेडिंग करू शकतो, म्हणजे कॉल पुट ट्रेडिंग करू शकतो. पीएनबी म्हणजे पंजाब नॅशनल बँक मध्ये आपण कॉल पुट ट्रेडिंग करू शकतो. ओएनजीसी मध्ये आपण कॉल पुट ट्रेडिंग करू शकतो, ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंग ज्याला म्हणतो आपण. असे जवळपास काही 40 ते 50 जवळपास स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये आपण जे आहे तुम्ही बघू शकता लिस्ट बरीच मोठी आहे. तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही काय करू शकता, एफ अँड ओ ट्रेडिंग करू शकता. मग प्रश्न पडतो की सर यांना वेगळं नाव का दिलेलं आहे? ठीक आहे, यांना वेगळं का नाव दिलेलं आहे? जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही स्टॉकमध्ये कधी ट्रेड केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट नावाची गोष्ट असते. अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट नावाची गोष्ट असते. म्हणजे हे काय आहे सांगतो जरा व्यवस्थित, ठीक आहे. अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट, ठीक आहे, ओके, बढिया. अप्पर सर्किट अँड लोअर सर्किट. बघा लक्षात घ्या, आपलं स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट हे फक्त एकाच काय म्हणतात गोष्टीमुळे वेगळं आहे, ठीक आहे. स्टॉक मार्केट चांगलं का म्हणतो आपण क्रिप्टो मार्केटपेक्षा? कारण इथं कोणीतरी नजर ठेवणार आहे, इथं कोणीतरी मार्केटवर वॉच ठेवणार आहे. जर काही चुकीचे प्रकार जर मार्केटमध्ये घडत असतील तर ह्याच्यावर कारवाया सुद्धा होत असतात. पण क्रिप्टो मार्केटमध्ये तसं होत नाही, ठीक आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की स्टॉक मार्केटची पोलीस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्टॉक मार्केटच्या पोलिसला सेबी म्हणतो, ठीक आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे. ही एक सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे जी स्टॉक मार्केटवर नजर ठेवत असते. काही चुकीचे प्रकार जर मार्केटवर घडत असतील तर त्याच्यावर कारवाया करायचं काम हे सेबी करत असते, ठीक आहे. तर सेबीने काय केलेलं आहे, काही रूल्स घालून दिलेले आहेत. त्यापैकी एक अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट आहे. अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट काय भानगड आहे मग सर? तर बघा लक्षात घ्या, जेव्हा एक लिमिट ठरवून दिलेली असते, ठीक आहे, सेबीनं एक लिमिट ठरवून दिलेली असते की बाबा माझा हा XYZ स्टॉक आहे आणि हा स्टॉक दिवसातला चढला तर तो जवळपास 5% चढेल किंवा पडला तर 5% पडेल. पण 5% खाली पडेल का तो? नाही. जर सर 5% जवळपास आलं तर मग काय होते, त्याच्यामध्ये ट्रेडिंग बंद होऊन जाते. त्याच्यामध्ये काय होते, ट्रेडिंग बंद केली जाते, ठीक आहे. जर तुम्हाला 5% जास्त जर माझा एखादा स्टॉक जर 5% जर जास्त वाढला तर काय होतं सर, त्याच्यामध्ये ट्रेडिंग बंद होते. त्याच्यामध्ये काय होते, ट्रेडिंग बंद होते. पण 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 इथं एक छोटासा ट्विस्ट आहे. इथं काय आहे, एक छोटासा ट्विस्ट आहे. काय माहिती का, जी ही लिमिट आहे 5%ची, जी ही लिमिट आहे 5%ची, ती लिमिट एफ अँड ओ स्टॉक साठी नाही. ती लिमिट एफ अँड ओ स्टॉक साठी नाही. जर कोणी अदानीचा स्टॉकला बघत असेल तर तुम्ही बघितलं असेल की अदानीचा स्टॉक 18% कधी कधी चढतो, कधी कधी 12-15% पर्यंत खाली येतो किंवा वर चढतो. म्हणजे त्याला काही लिमिटच नाही, ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, ते होतं कारण अदानीचा स्टॉक हा एफ अँड ओ स्टॉक आहे. अदानीचा स्टॉक हा काय आहे, एफ अँड ओ स्टॉक आहे, ठीक आहे. आता जे हिंजनबर्गची जी मागच्या वर्षी एप्रिलमध्ये जी रिपोर्ट आली होती त्यामध्ये बरेच अदानीचे जे स्टॉक्स आहेत ते खूप भयंकर पद्धतीने त्यांच्यामध्ये काय सीलिंग आपल्याला दिसली, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं जर असेल तर तुम्ही पाहिलं असेल की एक स्टॉक जो आहे तो 10-10, 12-12%, 15-15% रोज पडू लागला, ठीक आहे. का पडू लागला एवढा? त्याला 5%ची लिमिट का नव्हती? कारण तो जो स्टॉक आहे तो एफ अँड ओ स्टॉक आहे. कारण तो जो स्टॉक आहे तो एफ अँड ओ स्टॉक आहे, ठीक आहे. तर हे तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. एफ अँड ओ स्टॉकला लिमिट मोठ्या असतात त्यांच्या, ठीक आहे. आता जे 5-5%चे लिमिट आहे, जे छोटे मोठे स्टॉक आहे ज्यांचं तेवढं काही मोठं कॅपिटलायझेशन नाहीये, जे काय म्हणता येईल की मोस्टली मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनी आहेत, तर ह्या कंपन्यांसाठी 5%ची जी आहे ही लिमिट टाकून दिलेली असते. मोस्टली म्हणतोय बरं का, त्यात पण काही एक्सेप्शन्स आहेत, ओके. तर तुम्हाला जी काही लिस्ट आहे तुम्ही गुगलवर जाऊन ती सर्च करू शकता. कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये एफ अँड ओ ट्रेडिंग चालते तुम्हाला तिथून मिळून जाईल, ओके. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या, अप्पर सर्किट लोअर सर्किट झालं, ओके. आता जेव्हा
एक ऍडव्हान्स पॉईंट शिकवतोय तुम्हाला, ठीक आहे. तो ऍडव्हान्स पॉईंट तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड करताना पण काम येईल, बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना पण काम येईल. एफ अँड ओचा कुठलाही सेगमेंट असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करत आहात तर त्याच्यात तुम्हाला ती गोष्ट कामाला पडणार आहे. जिथं कॉल आणि पुट आहे तिथं तुम्हाला ही गोष्ट कामाला पडणारच आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित ऐका. ओके, लक्षात घ्या. जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो, जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो, ऑप्शन ट्रेडिंग करणं म्हणजे काय, तर कॉल आणि पुटमध्ये ट्रेड करणं, ते एक वेगळा भाग आहे की कॉल बाय करतोय, कॉल सेल करतोय, पुट बाय करतोय, पुट सेल करतोय, ते वेगळा पोर्शन झाला, ठीक आहे. पण जिथं कुठं कॉल आणि पुट आलं त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो, ओके, जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो, बऱ्याच जणांची एक कॉमन चूक होते. एक कॉमन चूक होत असते. काय होत असते, लक्षात घ्या. ते काय करतात, जर लेट्स से त्यांनी निफ्टीमध्ये ट्रेड करत असतील, जर लेट्स से त्यांनी एक कोणी पण रॅन्डम माणूस आहे तो निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असेल तर तो काय ओपन करतो, फक्त निफ्टीचे चार्ट ओपन करून बसतो. तो काय करतो, फक्त निफ्टीचा एक चार्ट ओपन करून करत बसतो आणि त्याला दिसतंय की बाबा निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स तुटला आणि आता इथं काय करायचं, आपल्याला ट्रेड घ्यायचा. आणि तो काय बघतो, फक्त एवढंच बघून काय करतो, ठरवतो की आता आपलं रेजिस्टन्स जो आहे तो तोडलेला आहे, आपल्याला इथं ट्रेड करायचं. किंवा एक लेट्स से काही एक सपोर्ट आहे असा, तो सपोर्टला तोडलेला आहे मार्केटनी, तर त्याला फक्त काय दिसतंय, हा सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट तुटलेला आहे, ठीक आहे. तो काय करतो, फक्त निफ्टीचा चार्ट बघतो, त्याच्यामुळे त्याला फक्त ह्याच दोन कंडिशन ज्या आहेत ते दिसत असतात आणि तो काय करतो, ब्रेकआउटला ट्रेड घेऊन टाकतो. मग तो काय करतो, ब्रेकआउटला ट्रेड घेऊन टाकतो. आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. मग प्रश्न पडतो की सर आम्ही ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा नाही का? घेऊ शकता, काही अडचण नाही. पण तुम्ही जेव्हा कॉल आणि पुटमध्ये ट्रेड करत असता, ठीक आहे, तुम्ही जेव्हा कॉल आणि पुटमध्ये ट्रेड करत असता तेव्हा तुम्हाला दोन चार्ट बघणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही माझं रोज लाईव्ह ट्रेडिंग सेशन बघत असाल, ठीक आहे, जे आपलं दुसऱ्या युट्यूब चॅनलवर चालत असतं, ट्रेड विथ द्रोणाचार्य त्याचं नाव आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल, ठीक आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला, जर तुम्ही माझे ते लाईव्ह सेशन जर पाहिलेत तर तुम्हाला माझी स्क्रीन बरोबर मधून दोन भागामध्ये डिवाइड झालेली दिसेल. इकडे माझा निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी जो काही चार्ट आहे तो दिसतो आणि इकडे माझं ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये मला काम करायचं आहे, म्हणजे कॉल पुट मध्ये मला काम करायचं आहे, ती मला उजव्या साईडला दिसत असते किंवा डाव्या उजव्या साईडला. म्हणजे माझी जी स्क्रीन आहे मी काय करतो, दोन भागामध्ये त्याला डिवाइड करतो आणि दोन्हीला सोबत बघतो आणि त्याच्यानंतरच मी काय करतो, ह्याच्यामध्ये ट्रेड करायचा डिसिजन घेतो. मग सर आता कॉल आणि पुटचा चार्ट बघून सुद्धा मग काय करायचं, त्याच्यामध्ये मग काय गोष्टी बघायच्या सांगतो, ठीक आहे. लेट्स से आता मी तुमची जी हे व्हाईट बोर्ड आहे त्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. हा लेट्स से निफ्टीचा चार्ट आहे, आणि हा तुमचा आहे ऑप्शनचा चार्ट, आणि हा तुमचा आहे ऑप्शनचा चार्ट, ठीक आहे. लेट्स से एक तुमचा निफ्टी आहे, त्या निफ्टी बरोबर एक रेजिस्टन्सला टेस्ट करतोय आणि रेजिस्टन्स त्यानं काय केलेला आहे, तोडलेला आहे, ठीक आहे. रेजिस्टन्स जो आहे तो त्यानं तोडलेला आहे. ओके, बढिया, बेस्ट, ठीक आहे. पण तुम्ही इथं काय करत आहात, कॉल साईडचा चार्ट बघत आहात. लेट्स से कुठली तरी एक XYZ स्ट्राईक प्राइस आहे, त्याचा कॉलचा चार्ट तुम्ही बघत आहात, ठीक आहे. आता त्यावेळेस काय होतं की आपल्याला पण इथे एक रेजिस्टन्स दिसत असतो, पण इथं जेव्हा ब्रेक मिळतं तेव्हा आपला जो कॉलचा ऑप्शन असतो त्याची प्राइस जी असते ती इथं चालू असते, ठीक आहे. आणि रेजिस्टन्स कुठं आहे, इथे आहे, आणि त्याची प्राइस किती चालू आहे, लेट्स से त्याचं जे काय म्हणता येईल, त्याची जी रेजिस्टन्स होता 100 रुपयाला होता आणि त्याची प्राइस चालू आहे समजा लेट्स से की 97 रुपये त्याची प्राइस चालू आहे. मग प्रश्न पडतो की सर आता इथं तर ब्रेकआउट मिळाले, आता इथं आम्ही ट्रेड घ्यायचा का? नाही, इथं ट्रेड घ्यायचा नाही. कारण काय, कारण हा संसार आहे, हा काय आहे, संसार एका माणसाच्या भरोशावर चालत नाही, दोघांनाही, नवरा बायकोला दोघांनाही त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं, ठीक आहे. फक्त नवऱ्यानं लक्ष घालून चालत नाही, फक्त बायकोनं लक्ष घालून चालत नाही, ठीक आहे. तसं निफ्टी किंवा जो काही तुम्ही ट्रेड करत आहात तो त्याला काय म्हणता येईल, ती स्क्रिप्ट आणि तुमचा ऑप्शनचा चार्ट म्हणजे कॉल आणि पुटचा चार्ट, ठीक आहे, या दोघांना सोबत बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला निफ्टीच्या चार्टवर ब्रेकआउट मिळाले तर तुम्हाला त्याच ऑप्शनच्या चार्टवर सुद्धा ब्रेकआउट मिळणं गरजेचंच आहे. तुमच्या त्याच चार्टच्या ऑप्शनच्या जे काही रेजिस्टन्स आहे त्याला ब्रेक करणं गरजेचंच आहे, ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कंप्लेंट येतात की सर मी ट्रेड घेतला की काय होतं, मार्केट इथून मी ट्रेड घेतला की फॉल करतं आणि मला लॉस होतो. मी जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा मार्केट वर तर जातं पण मला लगेच रिजेक्शन मिळतं आणि मी तिथून माझं लगेच मार्केट जे आहे मला लॉस दाखवायला चालू करतं. माझी आणि मार्केटची काही दुश्मनी आहे का सर? तर मंडळी, तुम्ही प्रायमरी जी चूक करता ती हीच असते
काय होतं, इथं तुमचा रेजिस्टन्स तुटलेला असतो, पण तुमचा ऑप्शन जो आहे त्या रेजिस्टन्सच्या खाली ट्रेड करत असतो. म्हणजे या रेजिस्टन्सच्या जो आहे तो काय करतो, खाली ट्रेड करतो. मग अशा वेळेस आपल्याला काय मिळतं, इथं फेक ब्रेकआउट मिळतं. ठीक आहे, फेक ब्रेकआउट मिळण्यासाठी ही सगळ्यात चांगली म्हणजे सुपीक कंडिशन म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो याला, सुपीक कंडिशन. ओके, जशी सुपीक जमीन असते, सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक मिळतं, तसंच ही एक सुपीक काय म्हणता येईल परिस्थिती निर्माण केली जाते फेक ब्रेकआउटसाठी. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही जर ह्या गोष्टीकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचे जवळपास 80% जे फेक ब्रेकआउट तुम्ही ज्यामध्ये अडकणार आहात ते तुमचे वाचणार. 100% तुमचे काय होणार, ते वाचणार. ठीक आहे, त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेड कराल तेव्हा तेव्हा तुमचं जे काही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, स्टॉक वगैरे जे काय आहे ते तुमचं इकडं पाहिजे. ठीक आहे, आणि तुमच्या बाजूलाच लगेच तुमच्याकडं तुमच्या स्क्रीनलाच 2 भागामध्ये डिवाइड करा किंवा अजून एखादी स्क्रीन लावा, काय करायचं ते तुम्ही करा. आणि तुमच्या अजून एका स्क्रीनवर तुम्ही ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये काम करणार आहात, कॉल पुट ज्याच्यामध्ये काम करणार आहात, तुम्हाला त्याचा जो आहे चार्ट लावायचा आहे. आणि दोन्हीकडे जोपर्यंत रेजिस्टन्स तुटत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. दोन्हीकडे जोपर्यंत तुमचा रेजिस्टन्स किंवा तुमचा सपोर्ट, ठीक आहे, आता सेम हीच कंडिशन आहे आणि इथं तुमचा सपोर्ट आहे. ठीक आहे, आता सपोर्ट तुटला, तुमचा सपोर्ट इथं तर तुटला आणि इथं तुम्ही पीईचा चार्ट बघत आहात, पीईचा काय करत आहात, चार्ट बघत आहात. आता पीईचा चार्ट बघायला आणि इथं तुम्हाला एकदम व्यवस्थित जे आहे इथं पण रिजेक्शन मिळत आहे. ठीक आहे, आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो की सर इथं रेजिस्टन्स कसा दिसेल, जर इथं मला सपोर्ट मिळत आहे, जर मला इथं सपोर्ट मिळत आहे तर मला इथं रेजिस्टन्स कसा मिळेल. तर एक कॉमन गोष्ट आहे, जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा आपल्या पुट साईडचा प्रीमियम काय होत असतो, वाढत असतो. पुट साईडचा प्रीमियम काय होत असतो, वाढत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला पुट साईडला रेजिस्टन्स मिळतो, पुट साईडला कधी सपोर्ट मिळत नाही जेव्हा मार्केट फॉल करतं तेव्हा. ठीक आहे, आता त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, इथं आपल्याला ब्रेकआउट तर मिळालेलं असतं आणि आपण मार्केट जे आहे आपण फक्त जे निफ्टीच्या चार्टला पाहत असतो किंवा पर्टिक्युलर स्क्रिप्टलाच पाहत असतो, तेव्हा आपल्या पुढचं जी प्राइस असते ती इथंच कुठंतरी असते. ठीक आहे, म्हणजे त्यानं रेजिस्टन्स तोडलेला नसतो, पण इथं आपला जो आहे तो रॅली जी डाऊन साईडला आहे ती चालू झालेली असते. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय करतो, पटकन गडबडीमध्ये ट्रेड घेतो आणि आपण इथं फसून जातो. बघा, लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग करताना गडबड करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखंच आहे. ठीक आहे, स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतल्यासारखंच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी अनालाइज करूनच ट्रेड घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हात पोळल्या जातात. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित मार्केटला बघा आणि मगच ट्रेड करा. ठीक आहे, हा एक ऍडव्हान्स पॉईंट होता, आपला जो टॉपिक होता त्याच्याकडे पुन्हा येऊया. ओके, आता बघा, आपल्या सर्वांना माहित झालं की बाबा सर स्टॉक मध्ये सुद्धा काय आहे, सी आणि पी आहे. स्टॉक मध्ये सुद्धा काय आहे, सी आणि पी आहे. त्याला आपण काय म्हणतो, एफ अँड स्टॉक म्हणतो. ठीक आहे, एफ अँड स्टॉक म्हणतो. त्या स्टॉकची जी लिस्ट आहे तुम्ही व्यवस्थित तुमच्या गुगलवर जाऊन तुम्ही सर्च आउट करू शकता. हे तुम्हाला इथं लिस्ट आलेली आहे. या सर्व स्टॉकमध्ये तुम्हाला जे आहे तुमच्यामध्ये ऑप्शन स्टॉक ऑप्शन जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करता येते. ठीक आहे, बढिया. ओके, मग प्रश्न पडतो की सर आता आम्ही सी कोणता घ्यायचा, पी कोणता घ्यायचा, त्याचं काही मोजमाप आहे का, त्याचं काही मोजमाप आहे का. ठीक आहे, आता जर लेट्स से की सर मी समजा मारुतीमध्ये काम करतो, सर मी मारुती सुझुकी नावाचा एक स्टॉक आहे, तुमच्या सर्वांना माहिती असेल मारुती सुझुकी नावाचा स्टॉक आहे. या मारुती सुझुकी मध्ये सर मला ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे. ठीक आहे, बढिया, ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे मला, त्याच्यामध्ये कॉल पुट मध्ये ट्रेड करायचं आहे. ठीक आहे, आता मग सर आता मला ह्याच्यामध्ये कॉल पुट ट्रेडिंग करायची आहे, पण आता मी एकदा काय करतो, चार्टच ओपन करतो. एक मिनिट थांबा, हा सोडा, इथेच ओपन करतो. मारुती सुझुकी. ठीक आहे, ठीक आहे, चलो बढिया. ओके, मारुती सुझुकीचा प्राइस काय चालू आहे, मारुती सुझुकीचा प्राइस चालू आहे जवळपास 9,970 एवढा काय आहे त्याचा प्राइस चालू आहे. 9,970 एवढा काय आहे त्याचा प्राइस चालू आहे. ठीक आहे, आता मला सर ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं, मला काय करायचं ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं, तर मी कुठली स्ट्राईक प्राइस निवडायची. तर तुम्हाला काय बघायचं आहे, लेट्स से तुम्हाला वाटत आहे की आता 9,970 पासून काय होईल, माझा मारुतीचा स्टॉक काय होईल, चढेल, माझा काय होईल, मारुतीचा स्टॉक चढेल. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 9,970च्या जवळ म्हणजे 9,970 ची जवळची जी कुठली स्ट्राईक प्राइस आहे, लेट्स से 9,950 आणि 10,000. ठीक आहे, 9,950 आणि 10,000 अशी दोन स्ट्राईक प्राइस आपल्याला अवेलेबल आहे. तर तुम्ही बघा तुम्हाला कुठली सुटेबल वाटते, 9,950 किंवा 10,000. बऱ्याच जणांचं असतं की सर मला 10,000 घ्यावी की 9,950 घ्यावी, कळत नाही. कुठलीही घेऊ शकता. ठीक आहे, आता 9,950 किंवा 10,000ची आपण स्ट्राईक प्राइस निवडली सर. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी कॉलपुट जे आहे मला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करता येणार आहे. कधी पण लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग आपण जेव्हा स्टॉक मध्ये करत असतो,
ऑप्शन ट्रेडिंग आपण स्टॉकमध्ये करत असतो तेव्हा खूप जास्त इन द मनी मध्ये सुद्धा जायचं नाही आणि खूप जास्त आउट ऑफ द मनी मध्ये सुद्धा ट्रेड करायचं नाही. खूप जास्त इन द मनी मध्ये सुद्धा ट्रेड करायचा नाही आणि खूप जास्त आउट ऑफ द मनी मध्ये सुद्धा ट्रेड करायचा नाही. ठीक आहे. खूप घातक असतं जास्त इन द मनी मध्ये जाणं आणि खूप जास्त घातक असतं आउट ऑफ द मनी मध्ये जाणं. त्याच्यामुळं ऍट द मनीवर तुम्हाला काम करायचं आहे. आता ऍट द मनी काय आहे, इन द मनी काय आहे, आउट ऑफ द मनी काय आहे, हा एक वेगळा टॉपिक झाला. ह्याला कमीत कमी 1-2 तास शिकवायला लागतील. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण कंटिन्यू करूया. ऍट द मनी म्हणजे जिथं मार्केट चालू आहे त्याच्या जवळची जी काय स्ट्राईक प्राइस आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍट द मनी म्हणतो. एवढं सध्या लक्षात घ्या, जास्त डोक्यात घ्यायची गरज नाही. कारण जेव्हा आपल्याला स्टॉक ऑप्शन ट्रेड करायचा असतो तेव्हा आपण फक्त एटीएम वरच फोकस करत असतो, म्हणजे ऍट द मनीवरच फोकस काय करायचा असतो, आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. आता स्टॉक ऑप्शन मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता, स्टॉक ऑप्शन मध्ये तुम्ही जेव्हा ट्रेड करता तेव्हा आपल्याला जी आहे एक्सपायरी असते. ठीक आहे. आता तुम्ही जसं निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये कॉल पुटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुम्हाला 2 प्रकारची एक्सपायरी मिळते. एक जी आठवडी असते, म्हणजे त्याला आपण इंग्लिश भाषेमध्ये वीकली एक्सपायरी म्हणतो, आणि एक असते मंथली एक्सपायरी, म्हणजे प्रत्येक महिन्याला जी असते ती एक एक्सपायरी असते. ठीक आहे. ओके. हे कशासाठी आहे, हे निफ्टी बँक निफ्टीसाठी. पण जर स्टॉक ऑप्शन मध्ये बघायला गेलं तर स्टॉक ऑप्शन मध्ये फक्त आपल्याकडे काय असते, मंथलीच एक्सपायरी अवेलेबल असते. ठीक आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये फक्त आपल्याकडे काय असतं, मंथली एक्सपायरी अवेलेबल असते. ठीक आहे. आता बघा, हे काय झालं, जनरल इन्फॉर्मेशन झाली. ठीक आहे. इथपर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण खूप जनरल माहिती घेतली स्टॉक ऑप्शन बद्दल. आता इथून येणारी जी माहिती आहे, इथून येणारा जो काही सेशन आहे, हे आपलं टू बी स्पेसिफिक फक्त आणि फक्त स्टॉक ऑप्शन साठीच असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित बसा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐका. आणि युट्यूब आल्या मंडळींना जर माहिती नसेल की तुम्ही गुगल मीटवर कसं जॉईन व्हायचं, काय व्हायचं, तर तुम्हाला सांगण्यात आनंद होईल की आपल्या मराठी माणसासाठी एक व्यवस्थित ग्रुप बनवलेला आहे मी, ज्यामध्ये मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही ह्याच्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये काय नाही काय चालू आहे ह्याच्या सगळ्या गोष्टी मी आहे इथं टाकत असतो. ठीक आहे. मार्केटची सध्या कंडिशन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीनं मार्केटमध्ये सध्या रिॲक्ट करायला पाहिजे, आणि फ्री आहे बरं का. मी कोणालाही कॉल देत नाही, मी कोणाला सजेशन रिकमेंडेशन करत नाही, किंवा बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर तुम्ही जे आहे अकाउंट हँडलिंग करता का. बिलकुल नाही, काही घेणं देणं नाही माझं तुमचं 1 रुपयाचं सुद्धा. ठीक आहे. त्याच्यामुळं प्लीज मला तशी मेसेज करू नका. तुम्हाला शिकायचंय, बिंदास्त तुमचा भाऊ इथं, छोटा भाऊ तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल, माझा पर्सनल नंबर आहे 930-718-3388. त्याच्यावर तुम्ही मला कधीही मेसेज करा. ठीक आहे. किंवा कॉल केला तरी चालेल. फक्त एखाद्या वेळेस मी बिझी असेल तर कॉल उचलणार नाही, पण कॉल बॅक 100% तुम्हाला विदिन 24 आवर मध्ये माझा येईल. ठीक आहे. तो माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे आणि ऑफिसचा नंबर वेगळा आहे. तुम्हाला वाटतंय की बाबा सरांनी काहीतरी नंबर दिला आणि तो आता ऑफिसचा असेल, तिथे गेल्यावर काहीतरी दुसराच पोरगी बोलत राहिला मला, तसं नाही. तो माझ्याकडेच असतो 24 तास नंबर, आणि तो माझाच नंबर आहे. ठीक आहे. असं नाही की तुम्ही माझा क्लास घेतलाय किंवा माझे स्टुडंट नाही आहेत, किंवा माझा तुम्ही काय पेड क्लास वगैरे घेतला नाही म्हणून मी तुम्हाला आता मदत करणार नाही. नाही, बिलकुल नाही. हा जो उपक्रम आहे हा फक्त आणि फक्त मराठी माणसाला डेडिकेट केलेला आहे. ठीक आहे. ज्या कोणाला प्रॉब्लेम असतात, समजत नाही, सर मी शिकलोय, मी खूप सारे क्लासेस केलेत, मी खूप पैसा फुकलाय त्या क्लासमध्ये, पण मला अजून काही जमत नाही. ठीक आहे. त्या माणसांसाठी मी आहे. कधी पण मला मेसेज करा, सर मला हे कळत नाहीये, मला जरा समजून सांगा. 100% तुम्हाला मी समजून सांगेल. युट्यूब वाले सुद्धा तुम्हाला ह्या सेशन मध्ये काही जर अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मेसेज टाकायचा. विदिन 24 आवर मध्ये तुमच्या प्रॉब्लेमला रिप्लाय माझा आला नाही तर माझं नाव प्रतीक लवंदे ठेवायचं नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा जे आपलं युट्यूबला चॅट सेक्शन आहे, कमेंट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मेसेज करा, काही अडचण नाही. ठीक आहे. हा जो उपक्रम आहे हा खास मराठी माणसासाठीच आहे. आणि तुम्ही एवढं प्रेम दिले मला की म्हणजे माझ्यासाठी तर खूप, म्हणजे काय म्हणता येईल की खूप मोठी गोष्ट आहे. 4 महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. ठीक आहे. 4 महिन्यामध्ये, फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तुमच्या सर्वांचं माझ्यावर असंच प्रेम राहू द्या. ओके. तर आता इथून पुढचं जे सेशन आहे ते आपण चालू करूया. ओके. बघा, आता लक्षात घ्या, हे जे इथून आधीची माहिती होती प्रायमरी माहिती होती. ठीक आहे. आता प्रश्न पडतो की सर स्टॉक ऑप्शन मध्ये आम्ही ट्रेड कसा करायचा, त्याच्यात काही असतंय का. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टॉक मध्ये एफ अँड ओ ट्रेडिंग करत असतो, खास करून ऑप्शन ट्रेडिंग करतो मी. ठीक आहे. याला मी इथं कट करतो, एफ ला. खास करून ऑप्शन ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपल्याला लॉट्स मध्ये ट्रेड करायचा असतो. खास करून काय करायचं असतो, आपल्याला लॉट्स मध्ये ट्रेड करायचा असतो. मग प्रश्न पडतो की सर आम्ही ते लॉट्स कसे बघायचे, किंवा त्याला कसं बघायचं की कुठला लॉट चांगला आहे, कुठला लॉट खराब आहे, त्याचं काही असं आहे मोजमाप आहे का. 100% आहे. 100%
आहे. कसं आहे सांगतो मी तुम्हाला, बघा लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टॉक ऑप्शन करायला जायचं आहे, तुम्ही स्टॉक ऑप्शन करणार आहात, ठीक आहे, एक माझं स्ट्रॉंग रिकमेंडेशन असेल, एक माझं म्हणजे कळकळीची विनंती असेल. आता जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर मी हे गोष्टी सांगतोय बरं का तुम्हाला. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, 4 ते 5 स्टॉक स्वतःचे काढून ठेवा. 4 ते 5 स्टॉक स्वतःचे काढून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार आहात. ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार आहात. स्टॉक म्हणतोय बरं का मी. 4 ते 5 स्टॉक काढून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार आहात. ठीक आहे. आणि त्याच जे स्टॉक ऑप्शन आहे त्याच्यामध्येच तुम्हाला ट्रेड करायचंय. बऱ्याच वेळेस काय असते की एवढे सारे स्टॉक्स आहेत, तुम्ही जर पाहिलं तर एवढी मोठी लिस्ट आहे बघा. आता प्रत्येक स्टॉकचं एक बिहेवियर असते, प्रत्येक स्टॉक वेगवेगळ्या पद्धतीनं हालचाल करत असते. ठीक आहे. जर तुम्हाला ती हालचाल लक्षात आली नाही तर तुम्ही तिथं व्यवस्थित ट्रेड घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझं कळकळीची विनंती असेल की एवढ्या सगळ्या स्टॉकच्या नादी लागू नका. एक ना धड भाराभर चिंध्या होतील बरं का तुमच्या. त्याच्यामुळे मी माझं स्ट्रॉंग रिकमेंडेशन असेल की तुम्ही काय करा, ह्याच्यातले 4-5 स्टॉक निवडा आणि त्याच्यामध्येच काय करा, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करा. येणारा तुमचा जो काय काळ आहे तो 4-5 स्टॉक वरच राहिला पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त नाही. का जसा मी एकच स्टॉक काढलेला बघा, माझा एकच स्टॉक आहे, मी त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करतो. ठीक आहे. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सेशन शेवटपर्यंत मी तुम्हाला एवढं भारी सांगेल, तुमचं सुद्धा डोकं हलून जाईल की अरे बापरे, हे मी कधी ऑब्झर्वच केलं नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे शेवटपर्यंत थांबायचं आपल्याला. मग प्रश्न पडतो की सर आम्ही असे स्टॉक निवडायचे कसे, म्हणजे कुठले चांगले स्टॉक ऑप्शन आहेत ते आम्ही निवडायचे कसे, तर सांगतो. त्याच्यासाठी पहिला क्रायटेरिया आहे लॉट. पहिला क्रायटेरिया काय आहे? लॉट. ज्या स्टॉक ऑप्शनची लॉट साईज ही 200 ते 250 पेक्षा जास्त आहे, ज्या स्टॉक ऑप्शनची लॉटची साईज 200 ते 250 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही. म्हणजे आपल्याला असेच लॉट साईज पाहिजे आहे, ज्यांची असेच स्टॉक पाहिजे आहे ज्यांची लॉट साईज जी आहे 200 ते 250च्या आत आहे. अशा स्टॉकमध्ये ट्रेड करायचे. कारण बऱ्याच वेळेस बघा तुम्हाला सांगतो, आता स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड जी आहे, तुम्हाला माहिती असेल कंपनी सेल. ठीक आहे. आता जी सेल कंपनी आहे, ठीक आहे, स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड. ओके. आता या सेलचं जे आहे स्टॉक ऑप्शन, मी चुकीचा नसेल तर जवळपास ह्याच्या एका लॉटमध्ये 7,000 एवढे स्टॉक आहेत. किती स्टॉक आहेत? 7,000 एवढे स्टॉक आहेत. मग प्रश्न पडतो की सर ह्याच्यामध्ये का नाही ट्रेड करायचं? सांगतो. बघा, जेव्हा तुम्ही काय म्हणतात की स्टॉक ऑप्शन ट्रेड करता, जेव्हा तुम्ही स्टॉक ऑप्शन ट्रेड करता तेव्हा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की बाबा सर, मी जेव्हा एखादा स्टॉक ऑप्शन घेतो तेव्हा माझं काय होतंय की तिथं हालचालच होत नाही. म्हणजे तिथं रॅली जरी आली, तिथं त्या स्टॉकमध्ये चांगली रॅली जरी आली, ठीक आहे, तर तिथं माझा स्टॉकचा ऑप्शन वाढतही नाही आणि कमी होत नाही. ठीक आहे. आणि वाढला तरी 5 पैशानं वाढतो, 10 पैशानं वाढतो किंवा 10-5 पैशानं वर खाली होतो. ठीक आहे. का होतं हे असं? कारण ज्या स्टॉकच्या लॉट साईज जास्त असते, ज्या स्टॉकचे स्टॉक ऑप्शन मध्ये लॉट साईज जास्त असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये हालचाल तुम्हाला बरीच कमी मिळते, म्हणजे निग्लिजिबल मिळते. ठीक आहे. जर तो स्टॉक 2-4% वर खाली झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मुवमेंट दिसायला चालू होते, त्या स्टॉकच्या ऑप्शन मध्ये मुवमेंट दिसायला चालू होते. सेल इंडिया अथॉरिटी लिमिटेड मध्ये तुम्हाला जी मुवमेंट मिळणार आहे फक्त 5 पैशाची मिळणार आहे. 5 पैशाची म्हणजे जर बघायला गेलं तर तुमच्या 7,000 तुमच्याकडे स्टॉक आहेत आणि 5 पैशाची तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळेल? मुवमेंट मिळेल. म्हणजे मार्केट जर चढलं, वर जर चढलं किंवा तुमच्या प्रिडिक्शन नुसार, ठीक आहे, म्हणजे तुमच्या डायरेक्शन नुसार जर तुम्ही कॉल घेतला असेल तर तुम्हाला कितीचा प्रॉफिट होईल? 350 रुपयाचा. आणि जर तुम्ही पुट घेतला असेल तर तुम्हाला कितीचा प्रॉफिट होईल? 350. 350चा प्रॉफिट किंवा 350चा लॉस दोन्हीही होऊ शकतं, दोन्हीही होऊ शकतं. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये, ओके, म्हणजे जे स्टॉक ऑप्शन करत आहात तुम्ही, त्या स्टॉक ऑप्शन मध्ये तुम्हाला तेवढाच प्रॉफिट होईल आणि तेवढाच लॉस होईल. ठीक आहे. जेवढी मुवमेंट मिळाली वरच्या साईडला तेवढाच प्रॉफिट, आणि जर खालच्या साईडला मुवमेंट मिळाली किंवा तुमच्या विरुद्ध डायरेक्शनला, तुमचं जे प्रिडिक्शन आहे त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला जर मुवमेंट मिळाली तर तुम्हाला तेवढाच लॉस सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आता ही जी 5 पैशाची मुवमेंट आहे, ही 5 पैशाची मुवमेंट येण्यासाठी ह्या सेल म्हणजे जे स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड हा जो स्टॉक आहे, ह्याला खूप मोठी मुवमेंट करावी लागते, वरी पण आणि खाली पण. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला हे 250 प्लस 250 मायनस दिसते. ठीक आहे. आता हे का झालं? कारण इथं लॉट साईज जास्त आहे. जर तुम्ही 200 ते 250 एवढा लॉट साईज असेल, अशा जर स्टॉकमध्ये ऑप्शन ट्रेडिंग केली, ऑप्शन ट्रेडिंग केली तर तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसं एकदम प्राइस खटाखट वर खाली म्हणजे तुमचा तिथं टाइमपास होत नाही. जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला असेल तर झटपट वरच्या साईडला पण तुमचं जे ट्रेड आहे प्रॉफिटेबल होऊन जातो किंवा झटपट लॉस मध्ये सुद्धा येऊन जातो. म्हणजे तिथं तुम्हाला रमत गमत बसायची गरज नाही. म्हणजे तुमचा तिथं टाइम वेस्ट होईल का? नाही. घेतला सकाळी आणि दुपारपर्यंत काहीच नाही, प्रॉफिटही नाही लॉसही नाही, त्याच्यात काय मजा आहे का? नाही. त्याच्यामुळं तुम्हाला असेच स्टॉक ऑप्शन निवडायचे ज्यांची लॉट साईज ही 200 ते 250 पेक्षा कमी आहे तेच. ठीक आहे.
आता जर बघितलं गेलं, जेवढी छोटी लॉट साईज असते, जेवढी छोटी लॉट साईज असते, त्याच्यामध्ये जी मुवमेंट असते ती तेवढीच फास्ट असते. त्याच्यामध्ये जी मुवमेंट असते, ठीक आहे, प्रॉफिटची असो लॉसची असो, तेवढीच फास्ट असते. पण जेवढी लॉट साईज जास्त असते, ठीक आहे, जसं स्टील इंडिया ऑथॉरिटी लिमिटेडचं सांगितलं, तेवढी तिथं मुवमेंट तुम्हाला कमीच मिळणार. तेवढी तुम्हाला तिथं मुवमेंट काय मिळणार? कमीच मिळणार आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर बघा, मग प्रश्न पडतो की सर असे कुठले स्टॉक आहेत 200 ते 250 लॉट साईज आहे? तर मी काही स्टॉक आहेत माझे, तर मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. जसं की मारुती सुझुकी झालं, मारुती सुझुकी झालं, ठीक आहे. मारुती सुझुकी मला बेस्ट वाटतो, ठीक आहे. तुम्ही असं म्हणत नाही की तुम्ही ह्यांच्यामध्येच ट्रेड केलं पाहिजे, पण तुम्ही ह्या काय म्हणता येईल की ह्याला ऍज अ स्टँडर्ड स्टॉक म्हणून बघू शकता, ऍज अ स्टँडर्ड स्टॉक ऑप्शन म्हणून बघू शकता. त्याच्यानंतर डॉक्टर रेडी बघायला गेलं तर मी या फक्त दोनच स्टॉक मध्ये काय करतो, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करतो. तुम्हाला तसे स्टॉक आता काढायचे आहेत. बघायचंय की असे कुठले स्टॉक आहेत ज्यांची लॉट साईज जी आहे ती 200 ते 250 पेक्षा कमी आहे, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचं, ट्रेड करायचं. कारण मुवमेंट आपल्याला पाहिजे, आपल्याला काही टाइमपास करायची गरज नाही. ओके, टाइमपास करायचा नाही आपल्याला. ओके, आता प्रश्न पडतो की सर स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करताना मग आम्ही कधी ट्रेड केलं पाहिजे, म्हणजे त्याचं काही मोजमाप आहे का? त्याचं काही मोजमाप आहे का? हो आहे, 100% आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं म्हणलं होतं की माझा एक स्टॉक आहे ज्याच्यावरच मी फक्त काय करतो, मारुती म्हणजे ट्रेडिंग करतो. ठीक आहे, स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करतो. तर तो स्टॉक आहे मारुती सुझुकी. तो स्टॉक आहे मारुती सुझुकी. ठीक आहे. आता मारुती सुझुकीच का निवडला मी, त्याच्या मागं कारण काय? तर पहिलं कारण असं आहे की याची लॉट साईज जी आहे ती खूप कमी आहे. लॉट साईज खूप कमी आहे. ठीक आहे, 200 ते 250 पेक्षा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, 200 ते 250 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. ओके, दुसरी गोष्ट काय आहे की ह्या स्टॉकमध्ये मुवमेंट पण मिळते मला, या स्टॉकमध्ये मुवमेंट पण मिळते. जर तुम्ही ऑन अँड ॲव्हरेज काढून जर बघितलं, तर निफ्टीचं म्हणजे जे मारुती सुझुकीचा जो काही स्टॉक आहे तो रोज 200-250 रुपये प्लस मायनस म्हणजे वर खाली करतच असतो. 200-250 रुपये वर खाली करतच असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मला मुवमेंट मिळेल नाही मिळेल ह्याची मला म्हणजे हे नसते, डाऊट नसतो. ठीक आहे, 100% मला मुवमेंट इथं मिळतेच. दुसरी गोष्ट झाली, आता प्रश्न पडतो सर मग स्टॉक म्हणजे तुम्ही जो हा स्टॉक निवडला मारुती सुझुकी, त्याच्यामध्ये अजून तिसरं काय कारण आहे, तुम्ही का निवडलं त्याला, तर सांगतो. ह्याच्यामध्ये खूप स्टँडर्ड पॅटर्न जो आहे तो फॉलो होतो. याच्यामध्ये काय होतो, एक खूप स्टँडर्ड पॅटर्न फॉलो होतो. ठीक आहे, कसा मी सांगतो तुम्हाला. राईट. आता बघा, लेट्स से आपण आलो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि मी काय करतो इथे सेशन ब्रेक चालू करतो. ठीक आहे, एक सेकंड. हा, ओके, चलो. आता हे सेशन ब्रेक आहेत. हे काय आहेत, सेशन ब्रेक आहेत. सेशन ब्रेक म्हणजे काय, इथं तुम्हाला हे जे डॉटेड लाईन दिसत आहेत हे मला सांगत आहेत की इथं दिवस चालू झाला आणि इथं दिवस काय झाला, संपला. ठीक आहे, इथं दिवस चालू झाला, इथं दिवस संपला, इथं दिवस चालू झाला, इथं दिवस संपला. हे अभ्यासासाठी सोपं पडतं. ओके, हे कुठं असतंय, हे इथं सर्च बार मध्ये जर गेलात तुम्ही उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये क्विक सर्च म्हणून बघा, माझ्या कर्सरकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्याच्याकडे जर गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे सेशन ब्रेक मिळतात. ठीक आहे, मी इथंच ओपन करतो, मला इथं व्यवस्थित करता येईल. ओके, एक मिनिट. मारुती सुझुकी, राईट, बढिया. सेशन ब्रेक, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम. राईट. ओके. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. ओके, ह्याच्यामध्ये खूप स्टँडर्ड पॅटर्न फॉलो होतो. बघा, ह्याच्यामध्ये काय होतो, एक खूप स्टँडर्ड पॅटर्न फॉलो होतो. तो कोणता, मी सांगतो तुम्हाला. ओके, बघा, जेव्हा जेव्हा हा मारुती सुझुकीचा स्टॉक कन्सोलिडेशन मध्ये एखाद्या दिवशी असतो. ठीक आहे, जेव्हा जेव्हा मारुती सुझुकीचा स्टॉक एखाद्या दिवशी कन्सोलिडेशन मध्ये असतो, नेक्स्ट डे त्याच्यामध्ये तुम्हाला रॅली मिळते. नेक्स्ट डे काय मिळते तुम्हाला, त्याच्यामध्ये रॅली मिळते. ठीक आहे, बघा इथं कन्सोलिडेशन मध्ये आहे, इथं जवळपास 3 दिवस कन्सोलिडेशन मध्ये होता, इथं ब्रेक भेटली आणि एक स्पाइक मिळाला. बघा, लक्षात घ्या, जेव्हा स्टॉक ऑप्शन करायचा आहे तेव्हा आपल्याला असा स्पाइक पाहिजे, तेव्हा आपल्याला काय पाहिजे, अशी स्पाइक पाहिजे. उगा बारीक बारीक कॅन्डल बनत आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट खाली येत आहे, घंट्याभरानं 10-15 रुपये खाली यायलाय. ठीक आहे, असं जर होत असेल तर स्टॉक ऑप्शन मध्ये कधीच तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. तुम्हाला काय पाहिजे, मोठ्या मोठ्या कॅन्डल पाहिजे, मोठ्या मोठ्या कॅन्डल पाहिजे, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ असेल. तर ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ असेल अशाच कॅन्डलमध्ये, अशाच मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचं, ट्रेड करायचं आहे. आता मारुती सुझुकीमध्ये जर तुम्ही एक व्यवस्थित गोष्ट ऑब्झर्व केली तर जेव्हा जेव्हा कन्सोलिडेशन होत आहे तेव्हा तेव्हा एक चांगली रॅली मिळत आहे. जेव्हा जेव्हा कन्सोलिडेशन, आदल्या दिवशी कन्सोलिडेशन झालं, नेक्स्ट डे रॅली. बघा इथं, बघा एकदम जवळपास बघायला गेलं तर एक कन्सोलिडेशन होतं. कधीपासून, जवळपास 29 तारीख ते जवळपास 2 तारीख. ठीक आहे, ओके, या 2 दिवसापर्यंत काय झालं, कन्सोलिडेशन झालं. नेक्स्ट डे ब्रेकआउट मिळालं, एक चांगली जबरदस्त रॅली मिळाली. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इथं पण बघा कन्सोलिडेशन झालं, ब्रेक मिळालं, पण रॅली काही इथं मिळालेली नाहीये. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर एक मिनिट, बघा
म्हणजे खूप काय म्हणता येईल की खूप इफेक्टिव्हली ही गोष्ट मला ह्याच्यामध्ये खूप जबरदस्त बघायला मिळते. जेव्हा जेव्हा कन्सोलिडेशन झालं, मी कन्सोलिडेशन मला ज्या दिवशी दिसलं मारुतीमध्ये, मी त्याच्या नेक्स्ट डे मी काय करतो, त्याचा हाय आणि लो मार्क करून ठेवतो. ठीक आहे, त्या कन्सोलिडेशनचा हाय आणि लो मार्क करून ठेवतो, आणि जेव्हा तो हाय आणि लो ब्रेक होतो तेव्हा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करतो, एंट्री करतो. त्याच्यामध्ये मी काय करतो, एंट्री करतो. ठीक आहे, आता प्रश्न पडतो की सर मी एंट्री करताना, आता ही सर्वात कॉमन चूक आहे बरं का, ही सर्वात कॉमन चूक आहे, लक्षात घ्या, पेन पेपर घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आता बऱ्याच जणांचं कसं असते की सर काय करतो आपण, आता इथं लेट्स से की इथं जो स्ट्राईक प्राइस चालू होती जवळपास 10,120 चालू होती, 10,120 चालू होती. आता 10,120 मार्केटनी वर ब्रेकआउट दिलं तर आपल्याला काय करायचं, इथं सी घ्यायचं आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, सी घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला मार्केट वाटते की वर जाईल तेव्हा आपण काय करतो, कॉल घेत असतो, आणि जेव्हा आपल्याला वाटत असते मार्केट खाली पडेल तेव्हा आपण तिथं काय करत असतो, पुट घेत असतो. पुट घेत असतो. आता 10,120चा आपण काय घेतला, समजा लेट्स से 10,100चा घेतला. ठीक आहे, 10,100चा आपण काय घेतला, कॉल घेतला. मी तुम्हाला काय म्हणलं, जवळच तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्राईक प्राइस निवडायची आहे, जवळचीच, त्याला आपण काय म्हणतो, ऍट द मनीची स्ट्राईक प्राइस म्हणतो. ठीक आहे, आता 10,100चा तुम्ही कॉल निवडला, कारण काय की तुमचं जे आहे, तुम्हाला इथं ब्रेकआउट वरच्या साईडला मिळालं म्हणून तुम्ही इथं काय घेतला, ट्रेड घेतला. ओके, चला बढिया. आता प्रश्न पडतो की सर आता मी जेव्हा इथं 10,100ला निवडतो तेव्हा तिथं मला दोन ऑप्शन मिळतात बघा, लॉट साईज म्हणजे क्वांटिटी मिळते. ठीक आहे, एक मिनिट, इथं मला काय मिळते, क्वांटिटी मिळते, आणि त्या क्वांटिटीमध्ये समजा जर मी एक क्वांटिटी टाकली तर त्याच्या खाली लगेच मला काय मिळतं, लिमिट ऑर्डर मिळतं आणि मार्केट ऑर्डर मिळतं. इथं तुमचा घोळ होऊन जातो. इथं काय होऊन जातो, तुमचा घोळ होऊन जातो. कसा घोळ होतो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेस जर तुम्ही स्टॉक ऑप्शन कधी केला असेल तर तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही मार्केट ऑर्डरला जर क्लिक केलं, मार्केट ऑर्डरला क्लिक केलं तर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन मध्ये गोष्ट आली असेल की जेव्हा मी मार्केट ऑर्डरला क्लिक करतोय आणि लेट से मला त्या काय म्हणता येईल की त्या स्ट्राईक प्राइसचा जो काही प्रीमियम आहे, ठीक आहे, 10,100चा जो काही कॉल आहे तो जर मला स्क्रीनवर दिसत आहे 100 रुपये, पण जेव्हा मी मार्केट ऑर्डर करतोय आणि मी त्याला बाय करतो, तेव्हा माझी जी बाय ऑर्डर होते किंवा माझी जी ऑर्डर एक्झिक्यूट होते ती 100 रुपयाला होते, 105 रुपयाला होते, 110 रुपयाला होते, म्हणजे 100 पेक्षा जास्तच होते. हे कशामुळे होतं, कारण बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कधीच ऑब्झर्वेशन मध्ये येणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्टॉक ऑप्शन मध्ये जाल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट खूप त्रास देणार. स्टॉक ऑप्शन करा किंवा कमोडिटी करा, जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये स्टॉक ऑप्शन आणि कमोडिटीमध्ये मार्केट ऑर्डर टाकणार तेव्हा तुम्हाला तुमचा जो काही रेट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटलाच तुमचं काय होणार, ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार बाय करताना. आणि सेल करताना काय होईल माहिती का, तुमची जर 100 रुपये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही मार्केट ऑर्डर जर क्लिक केलं तर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल 99 रुपये, 97 रुपये, 98 रुपये. ठीक आहे, म्हणजे 100 रुपयापेक्षा कमी रेटला काय होईल, तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल. हे का होणार सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, जेव्हा मार्केट ऑर्डर आपण एक्झिक्यूट टाकत असतो तेव्हा आपण काय, तुमच्या ब्रोकरला तुम्ही काय सांगता की बाबा मार्केटला जी काय रेट चालू आहे त्या रेटमध्ये मला माझा स्टॉक विकून दे किंवा खरेदी करून दे. बाय ऑर्डर टाकली तर खरेदी करायचं आणि सेल ऑर्डर टाकली तर विकायचं, असं आपण काय करतो, ब्रोकरला सांगतो. आता बघा, निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर आपण हे सेम केलं तर तिथं काही अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, कारण काय, तुम्ही जर पाहिलं असेल, ऑब्झर्व केला असेल तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये व्हॉल्यूम खूप जास्त आहे, म्हणजे खरेदी करणारे, विकणारे, ट्रेड करणारे खूप जास्त लोक अवेलेबल आहेत. पण ते जर तुम्ही स्टॉक ऑप्शन मध्ये आलात तर तिथं तुम्हाला खूप कमी लोक असतात जे स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायला मिळतात, जर कम्पॅरेटिव्हली आपण बघितलं कशाच्या, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. ठीक आहे, आता जर आपण एखाद्या स्टॉक स्पेसिफिक वर आलो, एखाद्या स्टॉकला जर व्यवस्थित स्पेसिफिकली जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला इथं काही वेळेस गॅप मिळतो म्हणजे काय होतं की खरेदी करणारा असतो 101 रुपयाला आणि विकणारा असतो 100 रुपयाला. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे काय होतं, ते मोलभावच होत नाही. तो 101लाच अडून बसलेला असतो आणि विकणारा 101लाच अडून बसलेला असतो आणि घेणारा 100लाच अडून बसलेला असतो. ठीक आहे, आता मग अशा वेळेस आपण काय केलं, आपण जर तिथं घ्यायला गेलो आणि मार्केट ऑर्डर जर टाकली तर विकणारा कितीला आहे, 101ला आहे, तर आपली ऑर्डर कितीला एक्झिक्यूट होणार, 101ला एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, सेम जर आपण सेल करताना म्हणजे ट्रेड विकताना जर आपण सेम कंडिशन जर पाहिली, काय होईल तुमच्यासोबत, तुम्हाला तिथं प्रीमियम दिसेल 100 रुपये, स्क्रीनवर 100 रुपये, पण तो जो प्रीमियम आहे तो सध्या चालू असलेला प्रीमियम नसेल, तो मागच्या ट्रेड व्हॅल्यूचा प्रीमियम असेल. मागच्या ट्रेड व्हॅल्यूचा म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्डर टाकता त्याच्या आधीची जी काय ऑर्डर होती त्या ऑर्डरचा जो काही रेट होता, ठीक आहे,
त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रिव्हियस ऑर्डर रेट म्हणतो. ठीक आहे, लास्ट ट्रेडेड प्राइस म्हणतो त्याला आपण, LTP. तुम्ही जर ऐकला असेल, जर तुम्ही ऑप्शन चेनला जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला LTP मिळतो, लास्ट ट्रेडेड प्राइस. लास्ट ट्रेडेड प्राइस म्हणजे काय असतो, जो आपल्याला स्क्रीनवर प्रीमियम दिसतो ना, जो आपल्याला स्क्रीनवर प्रीमियम दिसतो त्यालाच आपण काय म्हणतो, लास्ट ट्रेडेड प्राइस. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्डर टाकतायत त्याच्या आधी, एकदम जस्ट आधी जी काय ऑर्डर पडलेली आहे ती किती रुपयाला पडलेली आहे आणि त्या ऑर्डरचा रेट काय होता हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. आता विकताना काय होतं, आपण 100 रुपयाला आपल्याला तो स्क्रीनवर दिसतो. ठीक आहे, ओके, प्रीमियम. आणि आपण विकताना काय करतो, मार्केट ऑर्डर टाकून देतो. आता आपण कितीला विकायला तयार आहेत, 100 रुपयाला, पण पुढचा घ्यायला कितीला तयार आहेत, 99 रुपये, 97 रुपये, 98 रुपयाला पुढचा घ्यायला तयार आहे. मग आपण ब्रोकरला काय सांगितलेलं असते, मार्केट ऑर्डर टाकून दिलेली असते. म्हणजे मार्केटला जो काय रेट आहे त्या रेटला माझा जो स्टॉक आहे तो विकून दे, असं आपण त्याला सांगितलेलं असतं. ठीक आहे, मग आता घेणारे कितीला आहेत, 97 रुपये, 98 रुपये, 96 रुपयाला घेणारे आहेत. मग काय होतं त्यावेळेस, की आपला जो काही प्रीमियम आहे तो आपल्याला कमी मिळतो. ठीक आहे, आपला जो काही प्रीमियम आहे तो आपल्याला कमी मिळतो आणि ह्या वेळेस आपल्याला तिथं लॉस दिसतो. ठीक आहे, जरी आपल्याला पोझिशन मध्ये 4-5 हजार प्रॉफिट दिसत असेल आणि आपण जर मार्केट ऑर्डर करून जर तिथं ऑर्डर एक्झिक्यूट केली तर आपला जो प्रॉफिट आहे तो झटक्यात 500-1000 रुपयांना कमी दिसतो आपल्याला. झटक्यात काय होतो, 500 ते 1000 रुपयांना आपल्याला कमी दिसतो. का होतं हे, याच्यामुळेच होतं, कारण डिमांड अँड सप्लाय म्हणजे घेणाऱ्या आणि विकणाऱ्यामध्ये जेव्हा गॅप क्रिएट होतो, जेव्हा घेणाऱ्या आणि विकणाऱ्यामध्ये गॅप क्रिएट होतो त्यावेळेस आपल्याला अशा कंडिशनला सामोरे जावं लागतं. त्यामुळे माझं स्ट्रॉंगली रिकमेंडेशन असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही स्टॉक ऑप्शन करणार, जेव्हा जेव्हा तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड करणार, तेव्हा तेव्हा तुम्हाला मार्केट ऑर्डर नाही टाकायची. तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचंय, लिमिट ऑर्डरलाच काय करायचं आहे, बघायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, बढिया, राईट, चलो. ओके, आता बघा जो काही तुमचा हे आहे मारुतीचा स्टॉक आहे. आता मारुतीच्या स्टॉकमध्ये आपण जेव्हा वरच्या साईडला ब्रेकआउट मिळतं तेव्हा आपण काय करतो, कॉल घेतो. ठीक आहे, आणि जेव्हा खालच्या साईडला ब्रेकआउट मिळतं तेव्हा आपण काय करतो, पुट घेत असतो. ठीक आहे, आता मारुतीचा जेव्हा आपण स्टॉक निवडतो, ठीक आहे, माझी जी स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा ती स्ट्रॅटेजी नाव चुकतंय आणि मला त्याचा खूप चिडचिडपणा आहे की स्ट्रॅटेजी नावाची गोष्टच नसते. ठीक आहे, म्हणजे मार्केटला ट्रेड करण्याचा विविध प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. त्याला बरेच युट्यूब वाले लोक स्ट्रॅटेजी म्हणतात किंवा काय 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 वेब, त्या स्ट्रॅटेजीच्या नावावर खूप सारे वेबिनार विकत असतात, काय काय गोष्टी करत असतात. बघा, लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट ही हायपोथेटिकल आहे, म्हणजे ही अस्तित्वात नसणारी गोष्ट आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की ही स्ट्रॅटेजी वापरा, 100% होईल प्रॉफिट, असं होईल प्रॉफिट, तसं होईल प्रॉफिट, तर त्या माणसाला पहिले ब्लॉक करून टाकायचं. त्या माणसाला पहिले ब्लॉक करून टाकायचं. स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस पण होणार आणि प्रॉफिट पण होणार. आणि मला तुम्ही असा एक पण माणूस आणून दाखवा ज्याला फक्त प्रॉफिट होतोय आणि असा एक पण माणूस आणून दाखवा ज्याला फक्त लॉस होतोय. बघा, लक्षात घ्या, सर्वांनाच प्रॉफिट होतो, सर्वांनाच लॉस होतो. फक्त फरक काय माहिती का, की आपण लॉस किती कमी मध्ये कट डाऊन करतो. ठीक आहे, 400-500 रुपयाचा लॉस घेऊन बाहेर पडतोय की 4-5 हजारचा लॉस घेऊन बाहेर पडतोय की 40-50 हजारचा लॉस घेऊन बाहेर पडतोय. ठीक आहे, किंवा आपला जो प्रॉफिट चालू आहे, आता तुम्ही जर ट्रेड करत असाल, कधी जर तुम्ही बघितलं असेल, 400-500-1000 रुपयाचा प्रॉफिट जर झाला तर आपलं मन जे आहे ते चलबिचल होतं. एकदम काय होतं, चलबिचल होतं, म्हणजे त्याला स्थिरता राहत नाही. ओके, तर ह्याच गोष्टीला तुम्हाला सामोरे जायचं. ट्रेडिंग करणं म्हणजे काय माहिती का, ट्रेडिंग करणं म्हणजे चार्टला समजणं नाही, ट्रेडिंग करणं म्हणजे स्वतःला समजणे. ट्रेडिंग करणं म्हणजे काय, स्वतःला समजणे, स्वतःच्या भावनांशी खेळावं लागतं इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तेव्हा. ठीक आहे, तुम्ही ट्रेड घेतला, खाली जाईल का, वरी जाईल का, होईल का, नाही का, हे का, ते का, एवढे 1760 डोक्यात विचार येतात, बघायचंच काम नाही. त्यामुळं स्वतःला कंट्रोल करणं म्हणजेच ट्रेडिंग करणं, अशी माझी एक काय म्हणतात व्याख्या तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, स्वतःच्या इमोशनला, भावनांना कंट्रोल करणं म्हणजेच ट्रेडिंग करणं असं समजू शकता. ठीक आहे, आता लक्षात घ्या, मी काय करतो मारुतीमध्ये, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मला मारुतीमध्ये एकदम साइडवेज मुवमेंट मिळते, अशी जशी हे बघा इथे जशी मिळाली ह्या दिवशी, तारीख काय आहे, तारीख पण सांगतो तुम्हाला, 21 डिसेंबर 2023चा चार्ट आहे हा. आता जेव्हा मला एकदम मार्केट म्हणजे काहीच मुवमेंटच दिसेना ना ह्याच्यामध्ये, काहीतरी तुम्हाला मुवमेंट दिसली का, वरी गेलेली, खाली दिलेली, तर अशा वेळेस मी काय करतो माहितीये का, प्रिव्हियस डेचा हाय मार्क करतो. म्हणजे जो 21 तारखेचा हायएस्ट पॉईंट मार्क करतो आणि 21 तारखेचा लोवेस्ट पॉईंट मार्क करतो. आणि 22 तारखेला जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा जसं मला ह्या माझ्या लेवलला ब्रेकआउट मिळतं तसं मी काय करतो, याच्यामध्ये ट्रेड करतो. मोस्टली मी 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाचा टाइम
टाइम फ्रेम तुम्हाला याच्यामध्ये रिकमेंड करेल. मोस्टली मी काय करेल 5 मिनिट किंवा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम रिकमेंड करेल. ठीक आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ नका, कारण स्टॉक ऑप्शन मध्ये काय होतं, जर तुम्हाला मुवमेंट मिळाली नाही, जर तुम्ही अशा एखाद्या मार्केटमध्ये एकदम साइडवेज मार्केटमध्ये अडकलात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉसेस खूप होतात. ठीक आहे, आता जेव्हा स्टॉक ऑप्शन आपण ट्रेड करतो तेव्हा आपल्याला मिनिमम आपल्याजवळ कॅपिटल 20,000 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे फॉर वन लॉट. ठीक आहे, वन लॉट. पण खास करून तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण कमीत कमी लॉट साईज असलेल्या स्टॉकमध्ये ट्रेड करायला जातो, जसं की मारुतीचा स्टॉक आहे, मारुतीच्या स्टॉक ऑप्शनला जर तुम्ही ट्रेड करायला गेलात तर तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 10 ते 15 हजारामध्ये तुमचं काम होऊन जातं. 10 ते 15 हजारामध्ये तुम्हाला एक लॉट मिळून जातो, ऑन एन ॲव्हरेज म्हणतोय बरं का. जर एक्सपायरी म्हणजे काय म्हणता येईल की जर एक्सपायरी जवळ असेल तर तुम्हाला 10-15 हजारापेक्षा स्वस्त जो आहे तो तुम्हाला स्टॉक ऑप्शन मिळेल, आणि एक्सपायरी जर दूर आहे तर तोच आपल्याला जो आहे स्टॉक ऑप्शनचा जो काही लॉट साईज आहे ते आपल्याला म्हणजे लॉटचा जो काही प्राइस आहे तो आपल्याला जरा महाग मिळू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा एक्सपायरी जवळ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जे प्रीमियम आहे ते स्वस्त मिळतात, आणि जेव्हा जेव्हा एक्सपायरी जवळ येते तेव्हा तेव्हा एक्सपायरी काय म्हणतात की स्वस्त मिळतात प्रीमियम, आणि एक्सपायरी जेव्हा लांब असते तेव्हा प्रीमियम खूप जास्त मिळतात. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला एक्सपेन्सिव्ह जे आहे ते लॉट साईज जाते. ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 15 ते 20 हजार धरून चला. ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं साइडवेज मार्केट मिळेल त्याचा हाय लावा, लो लावा, आणि ब्रेकआउटची वाट बघा. ब्रेकआउटची वाट पाहिल्यानंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही त्याला बघा. ठीक आहे, 1 मिनिट डी 1 सेकंड. 21 तारखेचा चार्ट होता तो. ओके, बढिया. हा 21 तारखेचा चार्ट होता. ठीक आहे, आता 21 तारखेचा चार्ट आहे, आपण हाय आणि लो लावला. ठीक आहे, आता जसं आपल्याला इथं ब्रेक मिळाला, आता इथं बरेच जण चूक काय करतात माहितीये का, इथं ब्रेक मिळाला आणि इथं लगेच काय करतात, गडबडीमध्ये ट्रेड घेतात. बिलकुल नाही करायचं तसं, बिलकुल नाही करायचं. काय होतं माहितीये का, जेव्हा आपण स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तेव्हा एक आपल्याला बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, जेव्हा अशी एखादी मोठी कॅन्डल फॉर्म होते ना, तेव्हा आपला प्रीमियम झटक्यात वाढतो. प्रीमियम काय होतो, झटक्यात वाढतो, आणि आपण एंटर करतो 100 रुपयाला, आणि तो प्रीमियम जो चालू होतो तो जवळपास 80 रुपयाला वाढायला चालू होतो, आणि आपण ह्याच्यामध्ये एंटर करतो. मग आपला स्टॉप लॉस कितीचा होणार, 80च्या खालीच काय करावं लागणार, आपल्याला स्टॉप लॉस ठेवावा लागणार. तर ह्या वेळेस आपला स्टॉप लॉस खूप मोठा होतो. आपला एसएल जो आहे तो खूप मोठा होतो. कधी पण लक्षात घ्या, एक सूत्र डोक्यात फिट्ट करून घ्या. ट्रेडिंग करताना निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा ऑप्शन ट्रेडिंग करताना कुठल्याही सेगमेंटमध्ये करा, निफ्टी बँक निफ्टीमध्ये करा किंवा स्टॉकमध्ये करा किंवा करन्सीमध्ये करा, कमोडिटीमध्ये करा, एक सूत्र तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट घालून घ्या. काय माहिती का, मिनिमम स्टॉप लॉस मॅक्सिमम प्रॉफिट. मिनिमम स्टॉप लॉस मॅक्सिमम प्रॉफिट. जर तुम्हाला तुमच्या काय म्हणता येईल, तुमच्या रिस्क मॅनेजमेंट पेक्षा जास्त मोठा जर तुमचा स्टॉप लॉस जात असेल, सोडून द्या त्या ट्रेडला सोडून द्या. तुम्हाला तसे 1000 ट्रेड मिळतील, पण तुमची जर रिस्क मॅनेजमेंट बरोबर राहिली नाही तर येणारे तुम्हाला जे 1000 ट्रेड आहेत ते तुम्हाला घेता येणार नाहीत, जर तुम्ही मोठे लॉसेस करून बसलात तर. ठीक आहे, आता बघा इथं ब्रेकआउट तर व्यवस्थित मिळालं. बघा इथं काय मिळालं, ब्रेकआउट तर व्यवस्थित मिळालं आपल्याला. इथं छान ब्रेकआउट मिळाला. ट्रेड घेतला का नाही, आपण वेट केलं, पुलबॅक मिळाला, आणि मग इथं एंटर केलं. आता इथं आपला एवढा छोटासा जे आहे ते स्टॉप लॉस झाला, आणि मग इथं ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 1:1.5चं रिस्क टू रिवॉर्ड रेशो ठेवू शकता. आता 1:1.5चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, तर जर मी 1 रुपया घालवायला तयार आहे, जर मी 1 रुपयाचा स्टॉप लॉस घ्यायला तयार आहे, 1 रुपयाचा लॉस घ्यायला तयार आहे, तर मला ऑन एन ॲव्हरेज इथं 1.5 रुपये मिळेल. तर मला काय मिळेल, इथे ऑन एन ॲव्हरेज 1.5 रुपये मिळेल. जसं तुम्ही इथं बघू शकता, हा चार्ट आहे 19 डिसेंबरचा. याचा हाय लावला, लो लावला. आता हाय आणि लो दोन्ही पण लावला, पण ब्रेक कशाला मिळालं बघा, लक्षात घ्या. इथे एकदा आपल्याला लो ब्रेक केलेला मिळाला, आणि लगेच काय झालं, इथं मार्केट वर सरकले. हे फेक ब्रेकआउट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणलं, वाट पहा पुलबॅकची आणि मगच ट्रेड करा. आता डबल पुन्हा काय आलं, मार्केट खाली आलं, तर इथं ट्रेड घ्यायला काय हरकत आहे का, नाही, बिलकुल आरामात डोळे झाकून इथं काय करू शकता, तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता इथं आपण ट्रेड घेतला, ओके, स्टॉप लॉस कुठे ठेवला, ह्या स्विंगच्या वरी आपण काय केला, स्टॉप लॉस ठेवला, आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपला 1:1.5चा आपण काय केला, याच्यामध्ये इस्टॅब्लिश केला. ठीक आहे, तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये अॅक्युरसी तुम्हाला जबरदस्त मिळेल. अॅक्युरसी याच्यामध्ये काय मिळेल, जबरदस्त मिळेल. आता हे बघा, इथं 14 डिसेंबरचा जो आहे तो तुमच्या पुढे चार्ट आहे. 14 डिसेंबरचा लो लावला मी, 14 डिसेंबरचा लो लावला. आपल्याला इथं ब्रेकआउट मिळाला, ट्रेड घ्यायचं का नाही, पुलबॅकची वाट बघायची. आपल्याला इथं स्ट्रॉंग पुलबॅक मिळालाच नाही. ठीक आहे, एकदम बारीक कॅन्डल बनल्या होत्या. त्याच्यामुळे इथं छोटासा रिस्क घ्यायला काहीच हरकत नव्हती, कारण स्टॉप लॉसच छोटा होता. कॅन्डल बारीक आहेत म्हणजे स्टॉप लॉस काय आहे, छोटा आहे. आणि त्याच्यानंतर बघा
एकदम 2 कॅन्डल पडल्या आणि काय जबरदस्त इथं प्रॉफिट झाला होता. मला आठवतंय अजून पण. आय गेस मी तर एका लॉटमध्ये काहीतरी 1,500चा काहीतरी प्रॉफिट कमवला होता 10 मिनिटामध्ये. ठीक आहे, एकाच लॉट मी बाय केला होता 15 डिसेंबरचा. हो, मला 100% माहिती. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं असेल तर तेव्हा आय गेस मारुतीचा प्रीमियम 15 डिसेंबरला मी 70ला काहीतरी बाय केला होता तो, आणि तो जवळपास 85 का 89च्या आसपास मी त्याला सेल केलं होतं. 5 ते 10 मिनिटामध्येच काहीतरी मी त्याला सेल केलं होतं, कारण माझं टार्गेट पूर्ण झालं होतं. तुम्ही जर ह्याला बॅक टेस्ट केलं तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा जेव्हा कन्सोलिडेशन झाले, ठीक आहे, तेव्हा तेव्हा हाय आणि लो लावायचा. आणि खूप सोपं आहे बरं का, मार्केटला ना लोकांनी खूप अवघड करून टाकले की हे इंडिकेटर लावा, ते इंडिकेटर लावा, असं करा तसं करा. तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो, कोण्या म्हणजे काय ते बाहेरचे लोक तुम्हाला लुटायला बसलेले बरं का. जरा हिशोबानं राहा, मार्केटमध्ये लय लोक तुम्हाला लुटायला बसलेले, खास करून जी बाहेरची, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांसाठी महाराष्ट्रातली लोक ही येडी आहेत असं ते समजतात आणि ते लुटायला बसलेले. तुम्हाला फ्री म्हणजे काय म्हणतात ते सगळं सांगतो. ठीक आहे, ओके. आता इथं जर तुम्हाला सांगितलं हे इंडिकेटर लावा, ते इंडिकेटर लावा, तुमच्यापैकी बरेच जणांना वाटेल हा लय भारी आहे, लय भारी, लय भारी. पण जेवढं सिंपल कराल मार्केटला, तेवढं जास्त तुम्ही मार्केटमध्ये चांगलं ट्रेड करू शकता. सर मी डाऊट घेतो सर तुमचे, ठीक आहे, मला सेशन कंप्लीट करू द्या. ओके, तर अशा पद्धतीनं जे आहे तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता स्टॉक ऑप्शनमध्ये. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर युट्यूब आल्या मंडळींनी कमेंट सेक्शनमध्ये टाका, आणि आपले जे गुगल मीटमध्ये जे जॉईन झालेली मंडळी आहे त्यांनी आपल्याला चॅट बॉक्समध्ये तुम्ही जे आहे तुमचे जे डाऊट्स आहेत ते टाकू शकता. ठीक आहे, तर ह्या नोटवर मी आपलं आजचं सेशन थांबवतो. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. तुमच्या सर्वांना येणाऱ्या तुमच्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि डाऊट आला 100% प्रतीक लवंदे तुमच्यासाठी अवेलेबलच आहे आणि 24/7 अवेलेबल आहे. तुम्ही मेसेज टाका, कॉल करा. कॉल उचलला नाही 100% 24 आवर कॉल बॅक येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. आज आपण इथंच थांबूया, आणि पुढल्या कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला सेशन म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण हे जे टॉपिक आहेत हे तुम्ही सांगितलेले टॉपिक आहेत, हे काय मनानं मी हे करत नाही, कारण इथं वोटिंग होत असते. सरळ सरळ बघा, 3 टॉपिक आले होते ह्या आठवड्यासाठी: स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग कशी करावी, रेजिस्टन्स सपोर्ट कसे ओळखायचे, मार्केट ट्रेंड. आणि तुम्ही जे हे करता वोट करता त्याच्यातूनच मी काय करतो, टॉपिक निवडतो. ठीक आहे, माझ्या मनाचं इथं काही नाही, मी तुमचा सेवक आहे आणि मी तुमचा सेवकच राहणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. तुमच्या सर्वांचा दिन सुखद जावा.